Hello, hi, namaskar, my wonderful people. I am welcoming to you in my yet another vlog. तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे 18th century पासून चालत आलेलं पुरातन काळातलं मंदिर which is located in Pimpri Chinchwad Shaniwar Pet area which is known as Sri Moria Goswami Sanjeevani Samadhi Temple. Honestly guys, इथे येण्यापूर्वी मला जराही कल्पना नव्हती की श्री मोर्या गोस्वामी एक संत होऊन गेलेले ज्यांच्या बाप्पाच्या नावासोबतच त्यांचंही नाव पुकारलं जातं. Sri Moria Goswami, he was a devoted devotee of Ganesha. Therefore, बाप्पाने एक त्यांना बोन दिला की जेव्हा पण त्यांचं नाव पुकारलं जाईल तर त्यांच्या प्रिय भक्तासोबत त्यांना उच्चारलं जाईल. If I says anything about the temple, so religiously, culturally and spiritually, it is so abundant and prosperous. This temple, काळ्या भोर दगडांपासून बनलेली ही मंदिरं आणि लाल केशरी रंगाचे वसलेले ते देव is truly resonate to me and mesmerizing as well. All around the inside the temple तुम्हाला खूप साऱ्या पेंटिंग बघायला भेटतील which is hung up on wall. ह्या पेंटिंग itself खूप बोलून जातात लोकांशी. Each and every पेंटिंग मध्ये प्रत्येक स्टोरीचं वर्णन करून सांगितलेलं आहे. या पेंटिंग थ्रूच आपल्याला कळतं की त्यांनी आपलं स्वतःचं जीवन कसं व्यतीत केलं असावं. नॉट ओनली द लॉर्ड डिवोशन बट हेल्पिंग टू द पीपल वे द देअर लाईक लिव्हिंग देअर लाईफ. यातूनच थ्रू अ वे मेसेज पास ऑन केला लोकांपर्यंत की हाऊ वी हॅव टू बी अ व्हेरी काइंड व्हेरी लेनियंट टू पीपल. असं बोललं जातं की अष्टविनायकाची सुरुवात करायची असेल तर प्रथमतः आणि अंततः मोर्या गोसावींच्या मंदिराला पहिली प्रथम भेट द्यावी लागते. अँड वाय नॉट, कारण जर श्री गोस्वामी यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन बाप्पा त्यांना म्हणाले की तू आणि मी काही वेगळा नाही. म्हणूनच बाप्पाचे दर्शन घेण्या अगोदर ह्यांचं दर्शन घेणे हे ऑस्पिशियस ठरते. त्यामुळेच आय एम सो ग्लॅड की इकडे आल्यानंतरच मला कळालं बाप्पाचे एक अत्यंत प्रिय असे भक्त श्री मोर्या गोस्वामी या संताची गाथा किती प्रचलित आहे. चिरेबंदी भिंती, कौलारू छत आणि विविध वर्णनांनी रेखाटलेली ही छायाचित्रे लोकांना भुरळ पाडतात. हेच ते मुख्य गाभाऱ्यातील गणपतीचं स्थित मंदिर जिकडे देवाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची खूप वर्दळ होते. त्यांचंही बरोबरच म्हणा की ह्या लाडक्या बाप्पाऐवजी आपलं कोण बरं ऐकतं. म्हणूनच प्रत्येक वेळी आपण त्याला सुख करता दुःख करता म्हणून आठवतो. मंदिरामध्ये खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला पिंडही बघायला मिळेल. मंदिरालाच लागून एक नदी आहे जिचं नाव आहे पावना नदी. मान्सून मध्ये खूपदा असं होतं की हेवी रेनमुळे ही पावना नदी ऑक्युपाइड करते पूर्णतः त्या मंदिराला. फारशी माहिती नसल्यामुळे ह्या मंदिराची जाण्याची माझी वेळ चुकली. त्यामुळे भर दुपारचं गेल्यामुळे मला फारसं एक्सप्लोर करता आलं नाही. बट स्टिल व्हॉट आय एक्सपिरियन्स इनसाइड द टेम्पल आय एम शेअरिंग विथ यू गाईज. मंदिराच्या थेट बाहेरच एक भव्य स्थान आहे जिथे लोक विश्रामही करू शकतात आणि देवाचं स्मरणही करू शकतात. संकष्टी वा गणेश चतुर्थी या दिवशी ह्या मंदिराला खूप सुंदर पद्धतीने सजवले जाते. त्यामुळे भक्तांची गर्दीही असंख्य पद्धतीने वाढलेली दिसते. If you are truly Bappa lover, do visit this place because I had experienced also the positive energy here. I am hoping you will like this video and my information. Please comment your feedback. I am eager to pursue here. Thanks for watching my vlog. See you in the next vlog. Bye.